अवघ्या 10 मिनिटात होणारी ही भाजी आहे आणि चवीला तर खूप मस्त आहे. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर. तर इथे आज मी बनवणार आहे घेवड्याच्या शेंगांची भाजी. तर त्यासाठी इथे मी गावठी घेवडा घेतलेला आहे, जो आता शेतावर वगैरे लावलेला असतो. छान असा दाणे भरलेला आहे घेवडा. तर हा मी बारीक तोडून घेतलेला आहे आणि आता तो आपण साईडला ठेवूया. त्याच्यासाठी लागणार आहे ते साहित्य. मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करून घेऊ शकता. आणि 1 मीडियम साईज टोमॅटो. तर इथे आधी मी या मिरच्या आणि थोडीशी आपण कोथिंबीर घेणार आहोत. आणि इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर आधी मी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरने फिरून घेते. आणि मिरची छान फिरून झालेली आहे. तर आता मी ही अर्धी वाटी जे शेंगदाणे घेतले ते पण आपण थोडी फिरून घेणार आहोत. तर इथे मी शेंगदाणे आणि मिरची कोथिंबीर सगळं आपलं व्यवस्थित फिरून झालेलं आहे. मी एकदम फाईन पेस्ट केलेली नाहीये, तुम्ही पाहू शकता. कारण भाजीमध्ये खाताना हे शेंगदाणे दाताखाली आले तर मस्त वाटतात. तर इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. 1.5 ते 2 पळी इतकं मी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि तेल गरम झाला तर आपण थोडंसं जिरं फोडणीला टाकणार आहोत. इथे जिरा छान फ्राय झालाय. तर आता आपण हे कांदा टाकून घेऊया. कांदा पण आपल्याला मस्त असा गोल्डन कलर वरती परतून घ्यायचा आहे. इथे कांदा मस्त असा गोल्डन कलर वरती आपला परतून झालाय. तर आता मी लगेचच याच्यामध्ये जो आपण जो ठेचा फिरून घेतलेला आहे तो टाकून घेते. आणि तुम्ही ही घेवड्याची भाजी भरपूर वेळा बनवली असेल, पण एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा, किती सुपर होते. आणि कोण कोण याच पद्धतीने भाजी बनवते तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर सगळं असं परतून घेते आणि आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार. 1 चमचभर इतकं गरम मसाला टाकते. 1 चमचभर धनापूड आणि अर्धा चमच आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. घेऊ असे व्यवस्थित परतून झाले तर लगेचच त्याच्यामध्ये मी हा टोमॅटो कट केलेला तो टाकून घेते आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार. इथे मी 1 टेबलस्पून इतकं मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी घेवडा धुवून घेतलाय स्वच्छ आणि तो आता मी या कढईमध्ये टाकून घेते. आणि कोणी कोणी तर घेवडा बटाटा अशी भाजी बनवतात, पण एकदा तुम्ही ही नुसत्या घेवड्याची भाजी अशी ठेचा टाकून बनवून बघा, किती सुंदर होते. तर तुम्ही ह्याच पद्धतीने बनवणार. आणि सगळी भाजी मी मिक्स करून घेते. आता आपण या भाजीमध्ये ज्यात मिक्सरच्या भांड्यात ज्या ठेचा वाटून घेतला त्यातच पाव कप इतकं फक्त पाणी टाकते आणि तो आपण या भाजीमध्ये टाकून घेऊया. आपल्याला सगळं हे मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने ही जर भाजी बनवली तर खूप मस्त होते, चवीला खूप छान लागते. आणि ही भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता, वरण भात. आणि ही भाजी बनवली तरी मस्त लागते. तसं सगळं व्यवस्थित मिक्स झालंय. आता मी ह्याच्यावरती भाजीवर ह्या गॅसची फ्लेम बारीक ठेवून 10 मिनिटासाठी मी ठेवून देते. इथे 10 मिनिटं झाली आहे. आपण झाकण काढून बघूया. एकदम मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर एकदा करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली
हे कमेंट करून मला नक्की सांगा। आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल। आणि आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांमध्ये शेअर करा। तर इथे आपली घेवड्याच्या शेंगांची भाजी तयार आहे। तर मी इथं गॅस बंद करते। तर तुम्ही पाहू शकता तर किती मस्त अशी आपली ही घेवड्याची भाजी तयार झाली आहे। आणि ही भाजी अवघ्या 10 मिनिटात तयार होते। अजिबात तिला वेळ लागत नाही आणि ती वाफेवरच शिजली जाते। तर एकदम मस्त अशी ही चविष्ट भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। कशी झाली ती मला कमेंट करून सांगा। आणि असा गावठी घेवडा हा वर्षातनं ह्याच सीझनला येतो। तर आणि जो इंग्लिश घेवडा असतो तो आपल्याला 12ही महिने भेटतो। तर एकदा या गावठी घेवड्याची भाजी नक्की करून बघा आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।